आमच्या कमिटी करून कमिटी बॉक्स मधून त्यांना हार्दिक हार्दिक अशा फायनली मेगा पाहण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतोय. आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक करंजी मडवी उपस्थित आहे. क्रिकेटमध्ये खूप प्रेम राहिले करंजी मडवी यांचा आणि किंवा मग कोणते क्षेत्र असो कोणते पक्ष आहे निपक्षतेपणे त्यांची हजेरी मात्र नेहमीच लागते. करता धरता अतिशय सुरेख असं पहिल्याच फेरीमध्ये इन प्रेझेंट या स्पर्धेचं करता धरता शिल्पकार अतिशय थाटामध्ये प्रवेश केला आमच्या अक्षय धर्मा मात्रेने. पहिली स्पर्धा कारण जे थांबलेलं क्रिकेट घोटोली गावचं ते थांबलेलं एकत्र केलं आणि एकत्रित केलेलं क्रिकेट मात्र आपल्या समोर आणलं. निवृत्ती गोठोली या नावाजलेल्या ऐतिहासिक मैदानावर आमच्या लाडक्या जो चेहरा नेहमीच आम्हाला सातत्याने एक वेगळं प्रेरणा देतो ते बलिराम दादा पाटील यांचा चेहरा नेहमीच्या व्यासपीठ आला तर हसतखुला चेहरा. मग क्रिकेटसाठी सर्व काय दिले बलिराम दादाने. क्रिकेटचं मैदानामध्ये जीव रात्र मेहनत ही एक खास खासियत राहिले आणि त्यांचं ते योगदान मात्र सातत्याने आम्हाला प्रेरणा देईल. प्रेरणा स्रोत ठरलेत. असं कितीतरी क्रिकेटसाठी 40 प्लस क्रिकेट असो किंवा यंगस्टरचं क्रिकेट जे लागेल ते मात्र या बलिदादाने समर्पित करताना दिलेले आहेत. तर टॉस झालेलं स्पीडअप करा. याच्यानंतर फायनलचा मॅच आहे गोटोली प्रीमियर लीग 2024. आमच्या जमलेल्या लाडक्या प्रेक्षकांच्या उपस्थित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे शिल्पकार करता धरता अक्षय धर्मा मात्रे यांच्याकडून सहर्ष स्वागत करतोय आणि जीटीच्या माध्यमातून थेट पक्षांना पाहताना जे जोडतात प्रेक्षक त्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. लाजबाब क्रिकेटचा माहोल. एक दिवशी ही प्रीमियर लीग पण अख्ख्या गावाला हसता हसता गोड हास्य गुढीपाडव्याचा एक चांगला दिवस निवडला आणि गुढीपाडव्याच्या दिवस गुढी उभारली. गोठवली याच्या प्रत्येक आलेतला क्रिकेटरला एकत्र आणण्याचं सुरेख काम अक्षयने केले. मग त्याच्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ जे गोठवलीचा सहकार्य राहिले 40 प्लस खास करून रुणाल म्हात्रे आणि नारायण म्हात्रे असतील संपूर्ण मी स्वराज म्हात्रे असतील निलेश पाटील असेल आणि संपूर्ण MS घोटवली राकेश प्रतिष्ठान यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. चांगली साथ त्यांची लाभलेली आहे. खास करून रुणाल ब्रँड अँबॅसेडर ही भूमिका ISPL आपण पाहिलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर टेनिस क्रिकेटला लाभलेलं पहिलं हा भारतरत्न सचिन ब्रँड अँबॅसेडर एक भूमिका खूप महत्त्वाची. चल जाऊया मॅचकडे पाहूया काय सेमी फायनल जी एलिमेंटर मधून मॅच जिंकले आणि 2 हात करताना वागेश्वर हा हर्ष पॅटर्न टॉस जिंकला. हर्ष पॅटर्न आणि चूज बॅटिंग घेतली तर वागेश्वरने निर्णय घेतला पहिल्यांदाच शतरक्षक करण्यात चूज द बॉलिंग फर्स्ट. पहिलाच ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर मॅन्डेटरी पॉवर पण इन ऍक्शन जयसिंग सफलतम गोलंदाज यशस्वी हॅट्रिकवर सुरेख लाजबाब सुरुवात केली. पाहतात बिरजू भगत का नेमकं काय शॉर्ट ऑन रेंज बॅकफुटवर जाताना शॉर्ट ऑन पूल करायचं पण नेमकाच रडार म्हणे तर बीट करून केला. इज सुपर डिलिव्हरी. चांगली सुरुवात अतिशय सट्टिक लाईन लेंथवर पहिला चेंडू रिलीज केला बॉलिंग मार्कवर जयसिंग. आता मात्र थांबणार नाही. आता काय जॅक केलंय. लवली शॉट ओव्हर द वाईड स्क्वेअर लेग. इट्स द मॅक्सिमम सुपरली स्विंग ऑफ द बॅट. बॉटम हँडचा प्रॉपरली ओपन बॅकफुटवर केला. जागा बनवत जवळून केला शरीराच्या आणि त्याला फेकून दिलं. निर्णय अजून आला ना बिरजू भगतचा. नेमकं काय षटकार का चौकार. येस इट्स आउट ऑफ द पार. व्हॉट अ लवली बॅलन्स ऑफ द बॉडी. जॅकम पूल ओव्हर द स्क्वेअर लेग बॅकवर्ड अँड इज षटकार. आदरणीय मनोहरजी बालकृष्ण पाटील यांचं आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. JPL गोठवली प्रीमियर लीग 2024 तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रमुख अक्षय धर्मा मात्रे यांच्याकडून तुमचं स्वागतम सुस्वागतम. षटकार आलाय 6 धावाने मात्र खातं कोळलं. 6 धावसंख्या पुढे जाताना बॅटिंग करताना मंत्र केलं. हाच पॅटर्न बॅकफुटवर केला टॅप केला स्क्वेअर शॉट ऑफ द पॉइंट इनसाइड द सर्कल. अर्जित केली सिंगलने मात्र पुढे जातोय मयुरेश दिगंबर पाटील 7 वर. टीम 7 वर बिनगडी बाद 7. 3 चेंडूचा झालाय. खेळ इथे समाप्त. दर्जेदार क्रिकेट. आदरणीय मनोहर बालकृष्ण पाटील यांचं आगमन होते. साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. JPL गोठवली प्रीमियर लीग 2024 मध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक
अक्षय धर्मा म्हात्रे यांच्याकडून तुमचं मनाच्या अंतःकरणामधून सुस्वागतम. पहिल्यावर प्रगतीपत्र बॉलिंग वर जयसिंग नाव लेफ्ट आर्म होता तेव्हा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट. क्लास क्रिकेटचा दर्जेदार कुरवाड्यात चालल्या गुदगोळ्याकडून डिपेक्स्ट्रा कमध्ये जातोय चेंडू. प्रोटेक्शन करताना क्षेत्रक्षण खातं खोळतोय. पहिला चेंडू जसा स्ट्राईकला मला 40+ यष्टिरक्षक बॅट्समन किरण म्हात्रे ओपन द अकाउंट. 1 धावसंख्येने खातं खोळलं. धावसंख्यामध्ये पुढे जाते. स्कोर 8 वर 0 गडी बाद. 4 चेंडूची झाली समाप्ती. बॉलिंग मार्कवर आलेला आहे जयसिंग वागेश्वर टीम कडून. राम मडवी एका बाजूला पाहिलं तर वागेश्वर सिंग जयसिंग जो टाकतोय ओव्हर ते वागेश्वर टीमचा संघ मला. राम मडवी दर्जेदार फटकार. गुड स्टॉप द सिलिमिड ऑफ इनसाइड द सर्कल. 30 यार्ड मध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण काय पाहायला मिळालं. सिंगल मात्र त्या दरम्यान अर्जित केले. या सिंगलने मयुरेश दिगंबर पाटील जातोय वैयक्तिक 1 षटकार 8 वर आणि टीम पोहोचलेली 9 वर. हर्ष पाटण बॅटिंग करताना पहिलं 3 वरची सेमीफायनल IPL फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं. क्वालिफायर आणि क्वालिफायर मध्ये हरलेला होता अर्थातच हर्ष पाटण. पण एक संधी मात्र दिली आहे आपण पाहतो ज्यामध्ये टॉप ऑफ 2 टीम असतात त्याला एक संधी लाभते. ती संधी मिळाली हर्ष पाटण टीमला. त्याच दरम्यान आपण आज एक स्पेशल सन्मान करणार होतो. ज्या युवतीची सध्याच्या घडीला चर्चा होते, ज्या युवतींनी खऱ्या अर्थानं सोशल मीडियावर तुम्हा सर्वांनाच इम्प्रेस केलंय, मंत्रमुग्ध केले. या युवतीने होळीच्या उत्सवामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. आपल्या आगरी कोळी संस्कृतीचं हे गीत लावण्यात आलं. ते गाण्याने तुम्हा सर्वांना वेड लावलं. पण त्या गाण्यावर ज्या पद्धतीचं एक्सप्रेशन आपण पाहिलं त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला. इंस्टाग्राम असेल, त्याचबरोबर फेसबुक असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्या गाण्यावर जी युवती अदाकारी केली त्या युवतीचा सन्मान करणं हे गोटोली गावाचं परम कर्तव्य ठरलं आहे. आणि टाळ्यांच्या गजरात त्या युवतीचं इथे स्वागत केलं जातंय. ओवी निलेश पाटील ही दिव्या गावची ही युवती आहे आणि आज सोशल मीडियावर तिचा देखील बोलबाला राहिला आहे. त्यांचेच पिताश्री आमचे परममित्र निलेश पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर रुपेश देखील उपस्थित आहेत. या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे. त्यांची संपूर्ण फॅमिली आज इथे उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं आगरी कोळी समाजाला अभिमान आहे या युवतीचा, जिने संस्कृती दाखवली. सुया घ्या दाबण घ्या, आणखी सुया आणि दाबण ही गोष्ट आता कुठेतरी लुप्त झाली आहे. ओवी सर थँक्स सो मच विघ्नेश. एका कलाकाराचं एक जोरदार स्वागत. लाजबाब, खूप इम्प्रेस केलं ओवी गणेश पाटील. सर्वांना चकित करणारा डान्स. व्हॉट अ लवली एक्सप्रेशन. येस ओवी निलेश पाटील, माफ करा, अतिशय जबरदस्त छोटीने कमी वयामध्ये ही प्रसिद्धी तिच्या
डान्सिंग अदाकरमेंट लाभलेले आणि तुम्हा सर्वांना मात्र चकित डोळ्यात अक्षरशः तोंडात बोटे घालायला भाग पडलं ते कलाकारचं स्वागत आहे. स्कोर आहे 16. दुसरं बघितलं तर उमेश बॉलिंग मार पहिला षटकार नंतर लेगमा आणि डॉट. पुन्हा एकदा दिशा दिले डीप स्क्वेअर लेग लाजबाब थ्रो पण थेट गेला हा सरळ विकेट किपरच्या हातात. दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला आहे. गोटोली प्रीमियर लीग 2024 GPL 2024 प्रेझेंटेड बाय अक्षय धर्मा म्हात्रे यांच्या वतीने चाले अंतर्गत एक दिवशी शृंखला प्रीमियर लीग आणि तिथेच मात्र सेमीफायनलचा दुसरा मॅच वागेश्वर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना आपण पाहतोय हर्ष पाटणच्या विरुद्ध वागेश्वर. स्थिती आहे 1 गडी बाद 17 धावा. 4 चेंडूचा दुसऱ्या ओव्हरमध्ये खेळ मात्र ते समाप्त झाले. आदरणीय मनोहर बाळकृष्णजी पाटील उपस्थित आहेत आणि माजी कार्यसम्राट नगरसेवक यंगस्टार क्रिकेटमध्ये ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे ते अर्थातच करण मडवी उपस्थित आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. हा पॉलगर जसे फुलटॉस दिशा दिली मिड विकेटच्या ठिकाणी जो पण क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन येईल फील करेल सिंगल मत अर्जित केले. सिंगल पुढे सरकतोय. स्कोर सेमी पहिला इनिंगचा अर्थातच 18 18 पण लॉस विकेट इज बॅक इन टू पवेलियन. किरण म्हात्रे 40+ चा खेळाडू मात्र बाद झाल्यानंतर इन केलाय कुणाल अजय म्हात्रे इन ॲट क्रमांक 3 वर. 18 झाल्यात. 3 वरची सेमी फायनल नंतर आपण थेट जाणार आहोत फायनल पण त्या अगोदर एक कलाकारचा आपण करणार आहोत शुभ सन्मान. ओवी निलेश पाटील लाजबाब डान्सिंगच्या जोरात तुम्हा सर्वांना अक्षरशः खूप प्रसिद्धीच्या झोकात आली ही ओवी मुख्य व्यासपीठावर या सेमी फायनल मध्ये आणि तिचं जोरदार स्वागत केलं त्यासाठी मी खरोखर दाद देईन. मी कौतुक करेन अक्षय धर्मा म्हात्रे यांचं कारण अशा कलाकाराला एवढं सन्मानित तुम्ही करतायत त्यासाठी जेवढं तुमचं कौतुक करा तेवढं कमी असेल. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सेमीफायनलची मॅच पहिल्यांदा बॅटिंग करताना पोहतोय वागेश्वर हर्ष पाटण 1 गडी बाद 19 धावा. चला संगीत तोच गाणी लाव मित्रा कारण ती कलाकार आहे ते कलाकाराने खूप आपल्याला आनंद दिलाय. ओवी या मॅच नंतर आम्ही वागेश्वर आणि हर्ष पाटणला आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर बोलणार आहोत. ओरचे होते तिसऱ्या शेवटचा हाणामारच्या षटक आणि हाणामारच्या षटकामध्ये प्रकाश म्हात्रे एक्सपिरियन्स मॅन बॉलर सर्वात अनुभवी बॉलर आहे. प्रकाश म्हात्रे 40+ गोटोल्या एक वेगळी दिशा देणार खूप योगदान राहिलंय. नौजवान असो गोटोली 11 गोटोली त्याच्यामध्ये खूप चांगली लवली बॉलिंग गुडलँड टप्पा बनणार द स्विंग इन द मिस दॅट इज अ सुपर लिबल अँड क्लीन बोल्ड यू मिस अ डेफिनेटली हिट टू द स्टंप असं घडलं आणि सफलता कुणालला मात्र ती फलाचित हे अर्जित केली. आपल्या वाईट टाकल्यानंतर पहिल्या चेंडूच्या खराब नंतर एक चांगला चेंडू वेध घेतला इष्ट्यांचा त्रिफलाचित बाद आणि आणखी एक हादरा मात्र लागतोय इथे हर्ष पाटण टीमला कारण पहिले विकेट पडली होती किरणची विकेट पडल्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये इन ॲक्शन द राईट आर्म ओव्हर द विकेट वाईट टाकल्यानंतर त्याच्या कुठल्यानं टप्पा पडल्यानं चेंडू मात्र लो राहिला. बीट करताना बॅट आणि बॅट्समॅनला बीट करून गेला आदळला इष्टांवर त्रिफलाचित बाद 2 गडी बाद. स्कोर आहे सेमीफायनल सेकंड मॅच GPL 2024 तिथे 20 धावा लागतात. आमच्या साथीला द बेस्ट बॉलर अँड गुड ऑलराऊंडर ऑफ MS गोटोली राकेश प्रतिष्ठान रुणाल नारायण म्हात्रे येस टीम चा हा ब्रँड अँबॅसेडर या प्रीमियर लीगचा ब्रँड अँबॅसेडर आहे. ऑफसाइड ऑफ स्टंप बॅक फुटवर्क जागा बनवते दिशा देते गुड फिल्डिंग अनदर चान्स इज रन आउट
सुपर फिल्डिंग आहे, सुपर डुपर फिल्डिंग मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग विजनर. जसा चेंडू गेला तसे दुप्पट वेगाने चेंडू थ्रो केले ऑन द स्टंप. इट जस्ट हँड ऑफ द बॉलर. नतीजा रनआउट. येस डीजे हे संपूर्ण तापलेलं आहे. ओके नंतर मी तुला विनंती केली जोपर्यंत उभी ना तेच गीत तू वाजव, परंतु थोडासा माझे तांत्रिक जे लाईटचं बिघाड असल्यामुळे एक गाणे लाडकी ओवी तुमचं आम्ही सादरी करू शकतो, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. पण ती नाचल्याची अदा त्याच्यात एक्सपिरियन्स वा बाय सर्वांना मात्र भावलं. या ओवीने खूप प्रशंसा मिळवली. का मिळवलं नाही त्याचा तो अंदाज, त्याचा तो प्रत्येक ओठावरती जे गीतकार आहेत ते सेम टू सेम त्याच्या ओठावर झलकले. लाजबाब शहारे आणले, अक्षरशः शहारे आणले, वेगळी प्रसिद्धी झोतात गेली. डाऊन टू लेग साइड सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. परंतु कुठेतरी डाऊन टू लेग स्टार आणि ती दिशा पाहिल्यानंतर मात्र बिजू भगतने त्याला दंडित केलं. वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोर हलकासा पुढे जातो 21 वर. स्कोर हलकासा पुढे जातो 21 वर. 3 गडी बाद 3 गडी बाद 21 धाबा. 3 ओव्हरची सेमी फायनल. बॉलिंग मार्क पर प्रकाश म्हात्रे, राइट आर्म ओवर द विकेट. ओ लवली शॉटर, गोइंग इज आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट ओव्हर द स्क्वेअर लेग्स मॅक्सिमम. धबधबा निर्माण केल्यावर काय बॅटिंग चालली यार. मयूरस दिगंगर पाटील सेट डाऊन द 3 षटकार आले ना आतापर्यंत सेमी होते. 3 षटकार कॅप्टनच्या बॅटमधून. कॅप्टन लिडिंग फ्रंट. अशी ही जबाबदारी, अशी कामगिरी मात्र मैदानामध्ये चालू आहे. डावखुऱ्या सुरेख असा सुरेली फलंदाज, सुरेख फटका फटताना 3रा षटकार त्याच्या बॅटमधून बरसल्याने 6 धावांनी झपकन स्कोर रडारला गेला, वाढला गेला 27 वर 27. आता मात्र फायटिंग स्कोर. आता मजा येईल कारण बॉलिंगचा विचार केला कुठेतरी स्पार्टन जे तुळशीदास पाटील जी होणार आहेत त्याची टीम आणि दुसऱ्या बाजूला बागेश्वर राम मडवी यांची टीम, असे 2 संघ मालक आमने सामने. त्यांच्या टीम टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा बागेश्वर टीमने निर्णय घेतला. बॅटिंगचा आमंत्रण दिल्यानंतर थोडासा मग 2 ओव्हरमध्ये बॅकफुटवर होता, पण बॅटिंग चालली बॅट्समन कॅप्टनची तेव्हा आकार आला 27. 27 लॉस ऑफ 3 विकेट. वन्स अगेन एक्सपेरिमेंट प्रकाश माते कमजिंग बोर्ड राइट मुर्द विकेट. हो एलिमेंट्स यांची कमतरता. डाऊन द बॉल. खरी कसोटी होती परंतु खॉटम बॉल झेल सुटला. झोल सुटल्या का मॅच सोडायला भाग पडेल. कारण ह्याच्यानंतर करिश्मे केलेत. षटकार 3 आल्यात. चेंडू 4 ची समाप्ती. 4 चेंडू शेवटचा ओव्हर प्रकाश म्हात्रे बॉलिंग मार्कवर वागेश्वर टीम कडून. आणि इथे हार हसताना दिसतोय कारण धावसंख्या मात्र हसवी फुलवी केली. त्याचं कारण आहे मनुष्य दर्जादार 3 षटकार नेऊन देते टीमला 29 वर. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 मध्ये एक धमाका आला, एक ब्लास्ट आला, तर एक सुरेख अशी धावसंख्या मात्र समोर. बदलणारं वातावरण त्यात चाललेले न्यू इर्ती गोटोले धमाका. GPL गोटोले प्रीमियर लीग झोकामध्ये जाताना इथे फटकावलाय. चेंडू जाते घोषांकी क्षेत्रामध्ये. फटका चांगला परंतु अपूर्व मैदान घोषांकी क्षेत्र. सिंगल फक्त मिळते. सिंगल स्कोर 30 वर. 3 गडी बाद 30. 3रं ओव्हर 3रं होतं शेवटचा बॉल आणि बॉलिंग मार्कर प्रकाश. आतापर्यंत पाहिलं तर विकेट, त्यानंतर षटकार, एक धमाकाला 2-1 हे विश्लेषण राहिले मोडमध्ये. नाव लास्ट डेली सेमी फायनल सेकंड जिंकेल तो थेट मात्र 2 हात करेल. RM मूर्ती. जनार्दन म्हात्रे काय कॅप्टनशिप राहिले. जनार्दन म्हात्रे सुपरले कॅप्टन लिडिंग स्वराज म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे असे खेळाडू, पण त्याच्यामध्ये भावला आमचा जनार्दन म्हात्रे. 40+. येस इट इज 40+. शेवटचा चेंडू सेमी फायनल सेकंड. बॉलिंग मार्क प्रकाश. पॉइंट व्हेरी क्लोज. सिली मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग. शेवटचा चेंडू बैठक मारले. चेंडूला पाठवलं. वाट बीट करताना फिल्डिंग चांगली प्रयत्न केला. चेंडू मात्र चिरून पावरून सिमेरेशनच्या बाहेर 4 रन. आता बनल्या 34 आणि टार्गेट मात्र 35. परंतु जाऊया 2 टीम समोर होतील आणि करूया सन्मान. ओ टू द विघ्नेश. अरे विघ्नेश थँक्यू व्हेरी मच. चला सन्मानाकडे वळूया. ज्या सन्मानाची खऱ्या अर्थानं गरज. आगरी कोळी समाजाच्या ज्या काही रूढी, काही परंपरा असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. आणि सुया घ्या दाबण घ्या हे गीत आपण अनेक वर्ष ऐकलं, पण त्या गीतावर चांगलं एक्सप्रेशन फार कमी वेळा पाहायला मिळालं. आणि आज या युवतीचा सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
नुकताच होळी उत्सव झाला. त्या होळी उत्सवामध्ये गोठिवली गाव एकत्र आला आणि या गोठिवली गावाच्या माध्यमातून मिरवणूक सोंग काढण्यात आलं आणि तमाम नवी मुंबईचं लक्ष वेधून घेतलं या मिरवणुकीने. आणि खास करून ज्या खेळाडूने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट नाही तर टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं असे गोठिवली गावाचे युवक, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण इव्हेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीने वेशभूषा करण्यात आली. मी मंचावर आमंत्रित करतोय स्वराज म्हात्रे, जयेश म्हात्रे, अशू म्हात्रे, शिवा पाटील यांना की यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मित्रांनो, अगदी पुरुष असताना देखील स्त्री मनोपूर्वक आम्ही अभिनंदन करतोय. लाजबाब ज्यापर्यंत ओमी निलेश पाटीलचा शुभ सन्मान केलं, त्याचबरोबर स्वराज, जयेश असतील, अशू आणि शिवा पाटील लाजबाब कलाकारांचा आपण नुकतंच सन्मान केलं. ही खासियत आहे गोठिवली गावची, ही खासियत आहे संपूर्ण गाव एकत्र जीपीएलची. त्या जीपीएलच्या माध्यमातून सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. जाऊया आणि पाहूया सेकंड इनिंगचा खेळ, सेमीफायनल सेकंड जीपीएल प्रेझेंटेड बाय अक्षय धर्मा म्हात्रे. आणि तिथे 35 धावांचं टार्गेट हर्ष पार्टनने ठेवलं वागेश्वर समोर. 3 गडी बाद 34-35 धावांचं टार्गेट. 3 ओव्हरची मॅच. पहिलं ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर ज्या बॅट्समॅनने कमाल केली, मोठ्या शो मध्ये हिट केले 3 षटकार या सुपर हिट मॅच मध्ये, आणि तोच बॉलर येतोय बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये इन ऍक्शन, आणि समोर आहे त्याच्या अर्थातच बॅट्समन मनीष स्ट्राईक ना. लेट्स स्टार्ट टू गेम. थँक्यू सो मच बंटीजी कांबले. त्याच्यासमोर बिरजू. बघा त्या अंपायरचा मी कौतुक करतो जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट किन क्वालिटीचं दाखवलं. राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर ओ फर्निचर डिस्ट्रॉय. ओ माय गॉड, पहिल्या चेंडूवर जबरदस्त हादरा. एसटी वाकवली दांडीकुल. फलंदाज बाद. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. व्हॉट अ परफॉर्मन्स मयुरेश. दिगंबर पाटील सेट ऑन द फायर. सुपर्ब ऑलराउंडर परफॉर्मन्स इन दिस मॅच, इन दिस बिग मॅच. खराब शॉट सिलेक्शन. नतीजा मिस केला. स्विंग इन द मिस. पहिला चेंडू नॅचरल उजव्या हाताने गोलंदाजी खऱ्या हाताने टाकतो. कॉम्बिनेशन जस्ट लाईक द तुर्बे कोहिनूर भूषण पाटील सेम स्टाईल मध्ये. अंदाज चांगला. जेव्हा उजव्या हाताने बॉलिंग डावा हाताने खतरनाक असतात. जुम्याचा विचार केला नील जॉन्सन. विचार केला साहिल दिवेकर फ्रॉम बेलापूर. कोहिनूर ऑफ द तुर्बे सेम स्टाईल, जी मयूरची स्टाईल आहे त्या अंदाजामध्ये. एक फलंदाज खूप घातक निखिल मडवी फ्रॉम घनसोली 11. याच प्रकारे टिपिकल मध्ये मोडतो.
जेव्हा जेव्हा विरुद्ध देशाने असतात उजव्या हाताने बॉलिंग डाव्या हाताने फलंदाजी तेव्हा तेव्हा मात्र अक्षरशः हाकार माजवतात ते खेळाडू. तसा हाकार माजवताना मयूर दिगंबर पाटील सुपर बॉलिंग पहिल्या चेंडू टिपला पहिल्याच चेंडूमध्ये शिकार मनीष गोल्डन डकचा शिकार 0-1 गडी बाद 35 धावांचं आव्हान आणि इन ॲट क्रमांक मैदानात आले कॅप्टन ऑफ द टीम चिराग वागेश्वर टीमचा कॅप्टन चिराग वरती संपूर्ण भवितव्य अवलंबून असेल. सेकंड सेमी फायनल जो जिंकेल तो थेट पोचेल फायनल आणि खेळेल अरेम स्मृती या टीमच्या विरोधामध्ये. व्हॉट अ लवली जीपीएल प्रेझेंटेड अक्षी धर्मामत बॉट बैठक मारल्यानंतर चेंडू गेला सरळ शॉर्ट स्पेअर लेगला लाजबाब बॉलिंग यार काय गोलंदाजी टाकतोय. एक एक चेंडू लाखा मोलाचा टाकताना दोन्ही चेंडू मध्ये पहिलीच सफलता क्लीन बोल्ड 0-1 गडी बाद सद्यस्थिती आहे जी अडगणित आहे. पण क्रिकेटचा खेळ कधीही मोड घेतो कधी करवट बदलू शकतो कधी वेगळं रूप धारण करू शकतो आजवरचा इतिहास. पण याला नाजूक जी बाजू आहे ती मात्र मजबूत केले. पहिल्या 2 चेंडू टाकल्यानंतर हा स्पार्टनची हसवले 2 चेंडू मध्ये टीमला डगआउट मध्ये राईट आर्म ऑफ द विकेट ट्रॅक पर जाताना मात्र उडी मारून मारलेला व्हॉट अ शॉट व्हॉट अ परफेक्ट मिडल ऑफ द ब्लॉक इज अ जॅक पुल ओव्हर द मिड विकेट अँड रन सुपर 35चं आव्हान 2 चेंडू डॉट त्याच्यावर एक सफलता. तिसरा चेंडू बॅकफूट वर जाताना शॉट ऑन पूल केलं आणि मिळाल्या 6 धावा. षटकाराने खातं खोलते कॅप्टन वर्सेस कॅप्टन कोण हवे वेळ 2 चाललेले ढाण्या वाघाची ही चुरस त्यापर्यंत पहिली स्वीकार केले का ढाण्या वाघने अक्षर कॅप्टनने आता कॅप्टनने उडवला एक कॅप्टनच्या विरुद्ध शॉट ऑफ जॅक व्हॉट अ शॉट व्हॉट अ एक्सलेंट स्ट्रोक. हरेश गोटले कडून अजून एक षटकार मारला तर कॅप्टन चिरागला दिले जातील 500 रुपये. थँक्यू सो मच हरेश. ग्रेट यार क्रिकेटचा क्लासिकल शॉट परंतु इथे जेल सोडलाय. ओ माय गॉड खूप चूक केली मित्रा का फलंदाज सोडणार नाही. पुल इन द जस्ट इनसाइड दॅट इज अ लवली स्ट्रोक ऑन द एक्स्ट्रा कव्हर आणि तिथेच मात्र चूक करताना विशाल ड्रॉप द कॅच. मॅच सोडली कॅच सोडली का मॅच सोडली परंतु याचे विपरीत परिणाम भोगायला भाग पडेल. व्हेरी रिस्की प्लेअर आहे आतापर्यंत इतिहास राहिला. चिराग व्हेरी डेंजरस मॅन जे सुटला सिंगल मिळाले टोटल 7 बनवायच्या 3 ओव्हरची सेमी फायनल. वागेश्वर बनाम हर स्पार्टनच्या विरुद्धमध्ये चाललं सेकंड सेमी फायनल. जशी फिल्टर ड्राईव्ह केलं ऑन ड्राईव्ह शतरक्षण लांब तिथून जाणं पोहोचण्या चेंडू झाला फरार आशुषला बीट करताना 4 रन. सुपर स्ट्रोक फुलेन चेंडू बॅकफूट वर जाताना ऑन ड्राईव्ह केलं तिथे बरोबर काऊ कॉर्नर आणि वाईडिश लांगामध्ये जी दरी होती कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिला चोट टाकताना फक्त 2 शतशत दैन्याच्या बाहेर. एक आशू तो होता मिड विकेट एक होता वाईडिश लांगाव आणि त्या दरम्यान काढली गॅप बॅट्समॅन कॅप्टन चिरागने यावेळी शेखरने लाजबाब चौकार खातो खोलतो 4 ने 11 वर अब आएगा मजा कारण आतापर्यंत 5 चेंडू त्याचा वसूल केला 11 13 चेंडूचा खेळ 13 मध्ये 24. वाट अ लवली सेकंड सेमी फायनल जीपीएल गोटेवली प्रीमियर लीग बॅकफूट वर जाताना हुक केलाय घोषांकेचे सिंगल मिळते ओव्हरची झाली मॅन्डेटरी आणि पहिल्या समाप्ती तो घेऊन आला होता कॅप्टन मयूर दिगंबर पाटील त्यामध्ये खर्च केल्या धावा 12 पण विकेट पहिल्या चेंडूवर आल्यानंतर काय कमबॅक करून दिलं. आता सुरेख मॅच एक वेगळ्या दिशेने जाताना येणार 12 चेंडूचा खेळ बाकी 12 मध्ये आणखीन 23 धावांची आवश्यकता. व्हॉट अ लवली मॅच बदलणारं वातावरण नुईर्ती गोठवली ऐतिहासिक मैदाना भरपूर कान आहेत या मैदानावरती 5-5 षटकार असे त्याच्यानंतर 5-5 विकेटी घेतलेले गोलंदाज आम्ही पाहिल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ पहिल्या इनिंगच्या मॅचेस पाहिल्यात 25 वर्ष तब्बल मॅचेस आम्ही पाहिल्यात. पण क्रिकेट किती आधुनिक बदलले पहा. पहिले एक गोलंदाज 5-5 ओव्हर टाकायचा आता एक मॅच 3-3 ओव्हरची. व्हॉट अ लवली चेंजेस ऑफ द आधुनिकली टेनिस क्रिकेटने वेगळं वलय आणलं. 2013 मध्ये प्रत्येक क्रिकेट घराघरमध्ये दिसू लागले प्रत्येक अंपायर चमकू लागले प्रत्येक कॉमेंट्रीचा आवाज ऐकू सवडला थेट प्रेक्षक बनवताना किती काय पालट आणि एका ISPL मध्ये तब्बल 28 लाखाला एक खेळाडूचं ऑप्शन. ओ माय गॉड व्हॉट अ कम्प्लीट चेंज. पहिल्यांदा फक्त गिफ्ट मिळायच्या प्रत्येक खेळाडूला परंतु तिथे कॅशेस मिळायला लागलेत. राईट आर्म ओव्हर विकेट 12 चेंडू 23 सबमरीन डिलिव्हरी लाजबाब चेंडूने सुरुवात केली डॉटने सुरुवात केली चेंडू गेला सर विकेट किपरच्या हातात. बॉलिंग मार्कर रवी जाधव आणि सर रवी जाधवला मैदानामध्ये कसं ओळखायचं विघ्नेश छान सांगितलं का त्याच्या पाठीमागे पहा एक रुमाल असतो आणि त्याला पटकन ओळखा हा गोठवल्याचा रवी जाधव
असं सुशील डाकवल आम्हाला आठवतो, जो सेम रवी जाधवच्या आठवणीतलं पाठीमागं असं रुमाल टाकतो. चेच्ची मध्ये असतो जुगावचा सुशील डाकवल. राईट आर्म उर्दू विकेट. कुठल्या टप्प्यानंतर मात्र टेनिस रॅकेट मध्ये आपण पाहतो नॉक जोकोविचला, त्यामध्ये नदालला पाहतो, तसं मात्र टेनिसचा हा टेनिस स्ट्रोक परत विकेटच्या पाठीमध्ये सिंगल मिळते. स्कोर हलकासा एकने वाढला जातोय 13 एक गडी बाद. बनवाच्या 35 सेमी फायनल सेकंड आपल्या भेटीला. एके बाजूला वागेश्वर राम मडवी यांचा टीम, दुसऱ्या बाजूला तुळशीदास पाटील जो टीम हा स्पार्टन. याच्यामध्ये चकमक, याच्यामध्ये कुडाघोडी, याच्यामध्ये जबरदस्त बॅटल. ओ माय गॉड, मी म्हटलं होतं रगडलं मीठ. पहा कसं जो झेल सोडला होता शॉट एक्स्ट्रा कव्हरला, मीठ सोडण्याचं काम केलं चिराग कॅप्टनने. ताबडतोब षटकार. मी म्हटलं कॅच सोडली ना मित्र, मॅच सोडायला भाग पाडतो चिराग. डेंजरस प्लेयर. आणि सलग 2 षटकारासाठी अरेच गोटे करून त्याला दिले जातील तब्बल 1000 रुपये. 1000. काय बॅटिंग आहे, कॅप्टन सिनिंग. रुबाबाद आयटीत राज बिंड्यासारखा वावरतोय. नाव आहे चिराग. व्हॉट अ लवली सुपर डुपर बॉडी लँग्वेज. ही बॉडी लँग्वेज तुमच्याकडे असल्या ना तर गोलंदाज बिचकतात. काय याचा कॉन्फिडन्स हाय झालाय. त्या हाय कॉन्फिडन्स मध्ये कसा वावरतो राजासारखा, जंगलातल्या वाघासारखा फिरतोय तो खेळपट्टीच्या आसपास. लवली यार, हे स्वाभाविक आहे. हे गुण चिरागने लवकर आत्मसात केलेत. त्याचे मॅच्युरिटी व्हेरी अर्ली टू चिराग. 2 षटकार तो पोचल्या 14 वर, टीम पोचते 19 वर. दुसऱ्यावर बघितली 3 चेंडू आतापर्यंत रवी जाधव पहिल्या डॉटने सुरुवात. सिंगल, जशी सिंगल घेते स्ट्राइक रेट धमाका. दॅट इज द ब्लास्ट टू द कॅप्टन अगेन्स्ट टू द रवी जाधव. राईट आर्म उर्दू विकेट. ओ सुमार एक तेरी तो एक मेरी. हार खाणार ना रवी जाधव, कारण जो हात रुमाला तो ओला वाघ गेल्यानंतर कसा पुसते पहा. पाठीमागे घे हात, त्याच्यानंतर ओले झाले हात सुके करतो, नंतर मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मारून कमबॅक करतोय. सुपरली कमबॅक इन दी डिलिव्हरी. 4 चेंडू आता पडले टाकलेत रवी जाधवने. 1 षटक 7 धावा खर्च केला. 5वा चेंडू टू द कॅप्टन. 19 बनवायच्या 35. व्हॉट 8 चेंडू आणि 16 धावा. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर मॅच गोइंग ऑन. बॅकफुट वर जाताना आणखी एक दर्जेदार चेंडू, लाज जबाब चेंडू साठून गेला बॅटून. घोषांक बॅकपट गली, तिथे घोषांक सिंगल मिळते. सिंगलची घोषणा केली बंटी कांबळे अंपायरने. सिंगलने पुढे जाते. स्कोर 35 धावा. उत्तर देताना भागेश्वर 1 गडी बाद 20 धावा. इथून 15. 7 चेंडूने 15. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कडक मॅच. कीर्ती गोठवली आणि तिथे रंगलाय खेळ मस्तपैकी. 2 टीमाचा छान. एका बाजूला पिछा करताना भागेश्वर 35, तर फिल्डिंग डिफेन्स करताना हा स्पार्टन राम मडवी एका बाजूला ओनर, दुसऱ्या बाजूला तुळशीदाजी पाटील द हा स्पार्टन ओनर. इथे 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 मध्ये 15 कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचे. पॉइंट कव्हर पॉइंट, लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट, डी स्क्वेअर लेग. ओ एलिमिनेशनची कमतरता. इथे झेल सोडला, कॅप्टन परतलाय. अखेरकार रुमालने केली कमाल. आला परत सामन्यामध्ये मॅच घेऊन रवी जाधव. 6 चेंडू आता 15. व्हॉट अ कडक मॅच. कॅप्टन्सी इनिंग शेवट कम्स टू द एंड. बस जाता जाता खूप दुःखी आहे. ते पावलं कदाचित जड अंतकरणामधून मात्र बाहेर जाताना चिराग इज अ कॅप्टन बॅक टू द डगआउट. वागेश्वरला हा जबरदस्त हादरा. गडी क्रमांक 2 बाद. 2 गडी बाद. स्कोर आहे 20. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये आता कंपल्सरी 15. स्कोर समर. वागेश्वर सेकंड सेमीफायनल. पहिला सेमीफायनल पण पाहिली. कुठला अरे स्मृती हर्ष पार्टीच्या दरम्यान. पण क्वालिफाय जोपर्यंत आपण पाहतो 4 संघ येतात. 2 संघांना जर हारला तर IPL फॉर्मॅट इथे वापरलाय. GPL प्रेझेंटेड बाय अक्षय धर्मा म्हात्रे. व्हॉट अ लवली मॅजिकली प्रेझेंटेड. गोठवली प्रीमियर लीग त्याचा थर्रा, त्याची दुसरी सेमीफायनल. जमलेल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनाच्या अंतकोण आम्ही सरसे स्वागत करतोय अक्षय धर्मा म्हात्रे यांच्याकडून, यांच्या वतीने. 6 चेंडू मध्ये 15 कंपल्सरी. आणि RM स्मृतीचा कॅप्टन इथे सांगतोय का पारितोषिक त्यांच्या माध्यमात लागण्याचा विचार होता, पण त्याने थांबवलंय. हरकत नाहीये जनार्दन म्हात्रे. 6 चेंडू 15 आणि निर्णय कोण टाकताना कुणाल अजय म्हात्रे बॉलिंग मार्क लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट. खूप चांगला ओव्हर टाकलं होतं या अगोदरच्या मॅच मध्ये कुणालने. डावखुरा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. समोर श्रेकर. चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन सावकाश गतीने टाकल्याचे इनटू द परफेक्टली द ब्लॉक. बॅच अंदरुनी किरणा जातो शॉर्ट लेगला, जिथे गोषांक सिंगल फक्त मिळते. चांगली सुरुवात केली कुणालने. निर्णय कोट टाकण्याचा जिंकण्यासाठी आता 5 चेंडूने 14.
वाट एक धमाका एखादा ब्लास्ट, कारण बॅट मधून चौकाऱ्यानं खातो गोल्डन शेखरने संपूर्ण जबाबदारी घ्यायला की सुनील बरोबर खास शेखरला, कारण कॅप्टन परतला ती जोखीम बरी जबाबदारी आपल्या खांद्यावर पर्यंत एक धमाका येणं गरजेचं आहे. धमाका आले पण मैदानाच्या आत. डाऊन द बॉल, दॅट इज अ लवली कॅप्टन बाय कॅप्टन मयूर दिगंबर पाटील. सोडणार नाही, कारण त्याचा आजपर्यंत आम्ही झेलची त्याची बॅलन्स, त्याची ती करडी नजर आणि खेळ मात्र तमाम. शेखर आउट टाकतात. शेखर जोडेकडून खऱ्या अर्थाने क्षमता होती, अपेक्षा होत्या, त्या साप मात्र आशेचं निराशामध्ये करताना रूपांतर तो परतलाय माघारी. गडी क्रमांक 3 बाद लागला 3रा हादरा बागेश्वर या टीमला. पिछा करताना 35, आता उत्तर दिलंय इथे फक्त आणि फक्त 21. आता 4 मध्ये 14 धावा. 4-14, 4 चेंडू 14. गोठवली प्रीमियर लीग न्यू इर्ती गोठवली मैदानावर मत खेळला गेलाय. गावातला प्रत्येक आळीतल्या प्रत्येक मुलाला घेऊन, प्रत्येकाला सामावून, प्रत्येकाला मान सन्मान वाढून दिला. GPL प्रेझेंटेड बाय अक्षय धर्मा म्हात्रे. इथे 4 मध्ये 14. बॉलिंग मार्कर कुणाल अजय म्हात्रे, लेफ्ट हँड राउंड द विकेट. अवे फाउंड द पिचिंग ऑफ साइड ऑफ स्टंप. पाहिला जोरदार अपील, फिंगर गॉन ऑन. ओ माय गॉड, इथे इष्टेचित बाद. आणखी एक झटका. घडी क्रमांक 14 बाद. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस, बॅक टू बॅक 2 धक्के. आतापर्यंत पाहिलं तर जयसिंग इथं फर्स्ट बॉलर द हॉल द हॅट्रिक. पहिला हॅट्रिक घेणारा जयसिंग, पण दुसरा हॅट्रिक घेणारा या सेमीफायनल ठरेल का कुणाल, यासाठी एक चेंडू मात्र पाहायला लागेल. काय गोलंदाजी केली यार. पहिला चेंडू सिंगल, दुसरा विकेट, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू घेऊन येणार हॅट्रिक बॉल. सुपर बॉलिंग. 3 चेंडू मध्ये 14. अक्षरशः जखडून ठेवलं. कॅच सोडल्यानंतर चिराग एक वेगळं रूप धारण केलं, पण ते रूप धारण करताना तो दबदबा, तो त्याचा क्लासपणा कुठेतरी मात्र बॉलरने आडवा आणताना विकेट घेतली. अर्थात रवी जाधवने शेवटच्या चेंडूवर, आणि तिथेच मात्र बॅकफुटवर आला होता बागेश्वर. रवींद्र मडवी यांचं आगमन होते. मी या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार करता धरता अक्षय धर्मा म्हात्रे यांच्या वतीने त्यांचं GPL गोटोली प्रीमियर लीग मध्ये सरसे असं स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. 3 चेंडू आणि 14 धावा. इथे प्रयास केले पण तो चेंडू मात्र जात नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हॅट्रिक कुकली पण सिंगल मिळाले. सिंगल फक्त. इथून स्पष्ट झालं सेकंड सेमी कोण जाईल फायनल मध्ये, कोण खेळेल. अरेम स्मृती या टीम बरोबर फायनल मध्ये. GPL चा लाजबाद शानदार देखणी स्पर्धा घेऊन आलेत. आजच्या गुढीपाडव्याच्या चांगल्या दिवशी आनंद समृद्धीचा असा दिवस, आणि तिथे समृद्ध होत चाललेली ही प्रीमियर लीग प्रेझेंटेड बाय अक्षय धर्मा म्हात्रे. लाजबान टर्न बॉल, सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग, ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट. आता सांगायला नको का कोण जाईल अरेम स्मृती आणि खेळेल फायनल. चित्र स्पष्ट होताना मैदानामध्ये. हवी झालाय मी म्हणे निश्चित हार स्पार्टन. काय अक्षरशः तुळशीदास पाटील यांचा टीम आणि त्या टीमच्या आदरणीय पंडितजी पाटील जे तुर्ब्याचे आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. GPL 2024 सुपर यार. सहज गती आहे सेमीफायनल आपल्या खिशात. कॉंग्रॅच्युलेशन. सेमीफायनल जिंकल्याबद्दल आम्ही हार्दिक असं हाच पाटणचं अभिनंदन करतो. बॅट लक हार्ड लक बागेश्वर. इथला जरी प्रवास संपला, आपण याच्या अगोदरची तुमची धमाल केली, तो नेतृत्व खेळ तो वाखाणण्याजोगत, त्यासाठी तुमचं खास कौतुक. जाऊया आणि पाहूया पुन्हा एकदा फायनलचे टॉस आणि तिथे माईक असेल मखमली आवाजातले आमचे फ्रॉम घनसोली डिमांड